फ्रेंड्स, या आहेत आपल्या कॅपॅसिटरच्या दोन मेटॅलिक प्लेट्स. त्या आपण पॅरलल ठेवल्यात म्हणून आपण त्याला म्हणणार पॅरलल प्लेट कॅपॅसिटर किंवा पॅरलल प्लेट कंडेन्सर. आपल्याकडे आहे एक बॅटरी. या बॅटरीच्या हेल्पनं आपल्याला हा कॅपॅसिटर चार्ज करायचा आहे. या कॅपॅसिटरला चार्ज करायचं म्हणजे काय करायचं, एखादी प्लेट पॉझिटिव्ह करायची तर दुसरी प्लेट ऑटोमॅटिकली निगेटिव्ह होणार असते. मग आपण एका प्लेटला देऊ पॉझिटिव्ह पोटेन्शियल, दुसऱ्या प्लेटला देऊ निगेटिव्ह पोटेन्शियल. सो कनेक्शन इज नाव कम्प्लिटेड. या बॅटरीमुळे पॉझिटिव्ह चार्ज या प्लेटवरती जातील, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज विल अपीअर ऑन दिस प्लेट अँड ऍट द सेम टाइम this plate will be negatively charged or negative charges will go on the inner side of this plate. मग एखादा चार्ज आपण या कॅपॅसिटरवर दिला असं म्हणूयात. या कॅपॅसिटरला चार्ज देताना सुरुवातीला तर काही वर्क होणार नाही, पण नंतर जसं जसं आपण चार्ज वाढवत जाऊ तसं त्याच्यावरती आपल्याला वर्क करावं लागेल, म्हणजेच पुढचा चार्ज सहजासहजी डिपॉझिट करता येणार नाही. याचा अर्थ या बॅटरीला पूर्ण चार्जिंग करण्यासाठी काही वर्क करावं लागेल आणि ते वर्क म्हणजेच या कॅपॅसिटर मध्ये स्टोअर होणारी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. चला तर मित्रांनो, करूयात या कॅपॅसिटरला चार्ज या बॅटरीच्या मदतीने. चला काही चार्ज याच्यावर घेऊन जाऊ, पण तो चार्ज छोटासा चार्ज नेल्याबरोबर इथे काही इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली, काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण मिळालं. ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल आता पुढच्या चार्जला येण्यासाठी अपोज करणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड पुढच्या चार्जला येऊ देणार नाही, म्हणजे तिथं हा वाघोबा नागोबा येऊन बसल्यासारखं झालं. जर का समजा आपल्याला पोटेन्शियल आणि चार्ज यांचं ग्राफिकली दाखवायचं असेल, यांचं रिलेशन ग्राफिकल शो करायचं असेल, तर आपण घेऊयात या एक्स ऍक्सिस वरती चार्ज आणि वाय ऍक्सिस वरती पोटेन्शियल. हे जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल चार्ज वरती डिपेंड असतं हे आपल्याला माहिती आहे, म्हणून ग्राफ इज स्ट्रेट लाईन. V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, सो ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. मित्रांनो, आता आपल्याला जर पुढेचा काही थोडासा छोटासा चार्ज घ्यायचा असेल तर या व्हीच्या अगेन्स्ट काम करावं लागेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या अगेन्स्ट वर्क करावं लागेल आणि ते वर्क नक्कीच आपली ही बॅटरी करेल. सो लेट फर्दर चार्ज dq इज डिपॉझिटेड. तो कुठं जिथे व्ही पोटेन्शियल आहे तिथे आपला dq चार्ज आहे. मग पोटेन्शियलची डेफिनेशन माहिती आहे, काय डेफिनेशन आहे ती इलेक्ट्रिक पोटेन्शियलची? इट इज द वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे V इज इक्वल टू dw बाय dq होणार. V इज इक्वल टू dw बाय dq म्हणजेच काय, dw विल बी इक्वल टू V इंटू dq. पण हा V कॉन्स्टंट राहणार आहे का? नाही, V बदलत जाणार, कारण की V डिपेंड्स अपॉन द चार्ज. जसा जसा चार्ज वाढत जाईल तसा आपला इलेक्ट्रिक पोटेन्शियल बदलेल. म्हणजेच टोटल वर्क डन जर आपल्याला काढायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यावं लागेल आणि व्ही ला व्हेरिएबल व्होल्टेजला बदलावं लागेल चार्जच्या भाषेत. चला आपण करूयात, ते बघू काय होतंय ते. सो दिस नाव फर्दर चार्ज इज डिपॉझिटेड अँड इट इज नाव फुल्ली चार्ज. पूर्ण चार्जिंग झाली. किती चार्जेस दिलेत आपण? कॅपिटल क्यू. तर मग टोटल पोटेन्शियल सुद्धा कॅपिटल व्ही होईल. ग्राफ आपल्याला निघेल स्ट्रेट लाईन. लेट दिस इज मॅक्सिमम व्होल्टेज, सो व्होल्टेज व्ही अँड नाव चार्ज कॅपिटल क्यू. हे व्होल्टेज आणि आपला चार्ज ह्या सगळ्या फायनल सिच्युएशनच्या गोष्टी. मग आता आपल्याला टोटल चार्ज करण्यासाठी किती वर्क डन करावं लागेल आपल्याला माहिती आहे. त्या dw इज इक्वल टू व्ही इंटू dq चं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो इंटिग्रेशन ऑफ v इंटू dq विल बी टोटल वर्क डन. आणि लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन काय असेल? झिरो वर्क डन पासून, म्हणजे झिरो चार्जिंग पासून तर फायनल चार्जिंग करेपर्यंत, म्हणजे झिरो वर्क पासून फायनल वर्क करेपर्यंत या सगळ्यांचं इंटिग्रेशन आपण घेतलंय आणि ते मिळालं आपल्याला इंटिग्रेशन ऑफ v इंटू dq फ्रॉम द लिमिट 0 टू कॅपिटल Q. पण आपल्याला माहितीये C इज इक्वल टू Q बाय V. छोटासा चार्ज असेल, छोटासा पोटेन्शियल, पण कॅपॅसिटी मात्र कमी जास्त होत नसती.
capacity is constant. That capacity depends upon the geometry of the capacitor. म्हणून म्हणजे या आपल्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी असते एरिया ऑफ प्लेट वर डिपेंड, ती असते डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स वर डिपेंड. म्हणून चार्ज आणि या पोटेन्शियल वरती कॅपॅसिटी डिपेंड नसते हे आपल्याला माहिती आहे. पण या फॉर्म्युला काय भेटेल आपल्याला, व्ही विल बी इक्वल टू क्यू बाय सी. चला मग डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू बाय सी इंटू डी क्यू फ्रॉम द लिमिट 0 टू क्यू. मग आता इथे कॉन्स्टंट काय, सी ला आपण इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेऊ. सी ला जर आपण बाहेर घेतला तर भेटेल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू डी क्यू, 1 अपॉन सी इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू डी क्यू. बट क्यू अँड डी क्यू याचं इंटिग्रेशन खूप सोपं आहे, ते म्हणजे क्यू स्क्वेअर बाय 2. सो वर्क डन विल बी 1 अपॉन सी क्यू स्क्वेअर बाय 2 इन द लिमिट 0 टू क्यू. कॅपिटल क्यू एकदा ठेवणार, 0 एकदा ठेवणार, म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवून त्यांचं सबट्रॅक्शन करायचं हे आपल्याला माहिती आहे. म्हणून वर्क डन विल बी 1 अपॉन सी कॅपिटल क्यू स्क्वेअर बाय 2 मायनस 0 आणि 0 सबट्रॅक्ट केल्यानं काही बिघडत नाही, म्हणून वर्क डन येणार क्यू स्क्वेअर बाय 2c किंवा हाफ ऑफ कॅपिटल क्यू स्क्वेअर बाय सी. सो दिस इज व्हॉट द टोटल वर्क डन by the battery for charging the capacitor fully. आणि हे वर्क डन भेटणार आपल्याला आता क्यू स्क्वेअर बाय 2c. सो दिस इज द वर्क डन बाय द बॅटरी. बट वी नो दॅट वर्क डन and change in potential energy are always equal. That is work energy principle. And therefore electrostatic potential energy will be equal to Q square by 2c. This is what work energy principle, and that is why we know energy is equal to work done, and work done is Q square by 2c, and therefore electrostatic potential energy is Q square by 2c. पण आपल्याला माहिती आहे जर का हा फायनल पोटेन्शियल V असेल, फायनल चार्ज Q असेल, तर फायनल चार्ज विल बी इक्वल टू CV होईल. कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे C इज इक्वल टू Q बाय V किंवा Q इज इक्वल टू CV. सो वी विल पुट Q इज इक्वल टू CV. सो Q स्क्वेअर इज इन द फॉर्म्युला, देअरफॉर वी गेट C स्क्वेअर V स्क्वेअर. पण एक C कॅन्सल होईल आणि आपल्याला भेटेल एनर्जी इज इक्वल टू हाफ CV स्क्वेअर. जर का आपण कॅपॅसिटीच्या ऐवजी Q बाय V ठेवला तर कॅपॅसिटीच्या ऐवजी जर आपण Q बाय V ठेवला तर ते एक Q स्क्वेअर मधला Q कॅन्सल होईल, हे V डिनॉमिनेटरच्या वरती येईल and we will get energy will be equal to half of QV. आपल्याला एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटरचे 3 फॉर्म्युले भेटले. एक हाफ Q स्क्वेअर बाय C, दूसरा हाफ CV स्क्वेअर, तीसरा हाफ QV. फ्रेंड्स, दिस इज व्हॉट द एनर्जी स्टोअर्ड इन अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. मित्रांनो, जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करताल, शेअर करताल आणि सबस्क्राईब सुद्धा करताल.